बाई येऊ लागली. बाई येऊ लागली आणि ती म्हणायची तुझ्या बायकोला मार. बापरे, म्हणजे बाई यायची म्हणजे कुठून यायची ती बाई? की तू काय कर म्हणजे ह्यांना मार. मी लेकराला म्हणजे मारायचा. नंतर बायकोला म्हणायचा की ती म्हणायची बायकोच्या डोक्यात पाटा घात. बापरे. त्यावेळेस ती बायको म्हणजे ती काय करायची नुसते मला फक्त लेडीजचा आवाज यायचा तेव्हा मला ती दिसली नाही, सुरुवातीला दिसली नाही. तर ती मला म्हणायची तुझ्याजवळ झोपू देऊ नको, तुझ्याजवळ झोपू देऊ नको. मिसेस अशी जवळ झोपल्यानंतर बायकोच्या केसाला धरून पण तिने उठवलेले. अरे बापरे. पण तो मटणाचा तुकडा जो आहे तो म्हणजे असं म्हणजे पोटामध्ये तो हे झालेला नाही आहे, म्हणजे पचन झालेलं नाही, विरघळून गेलेला नाही. बसल्यानंतर मी बसल्या जागेवर माझ्या असा ऑटोमॅटिकच कमरावड्या उड्या मारत होतो. बसल्या जागेवर ऑटोमॅटिक मला अशा डोक्यात टूप पेटू लागली की त्याला मारायचं. ती बायकोचं रूप घेऊनच येऊ लागली. तो हाडळ आहे. माझ्या तोंडातून हे शब्द गेले. देवाला ते मान्य असेल तर वाचेल, नाही तर आता हे वाचू शकत नाहीत. बरं, मग म्हणजे त्यांनी तुम्हाला कडा घालण्यासाठी थोडासा फोर्स केला? हो, म्हणे 14,000चं कडं तुम्हाला घालावं लागेल म्हणे. मग आमचे सासरे काय म्हणले, आता शेवटी आमच्या म्हणजे माझी वाचायचीच गॅरंटी नव्हती की मी वाचेल ह्याचा भरवसाच नव्हता. मग म्हणे 14,000ची नाही. आमचे सासरे काय म्हणले 14,000 नाही, मी 25,000 रुपये देतो. आणि 25,000 रुपये देतो पण काम झालं पाहिजे. गॅरंटी घ्यायची? गॅरंटी. 14,000 नाही 25,000 रुपये देतो पण म्हणे गुण म्हणजे गुणच आला पाहिजे. मग शेवटी काय माहिती का, शेवटी तोंडावरली माणसं असतात, हे असतात, त्याच्यामुळं काय माहिती का, ते म्हणणं त्याच्या म्हणण्यात आलं की बाबा त्यालाही शाश्वती नव्हती की म्हणजे गुण येईलच म्हणून आपला. आणि 14चे जर 25 द्यायला लागले म्हटल्यावर मग आता हे झालं, हक्क झाला ना यांचा पण. हो. मग त्यांनी दुसरी अट घातली. ते म्हणला ते काय नाही म्हणला, ते आम्ही जे कडं देणार आहे ह्यांना त्या कड्यावर बाईची नजरच गेली नाही पाहिजे. आता मला सांगा, असं काय मी काय असा निर्जन ठिकाणी मी काय निष्पृह गोसावी आहे का, साधू आहे, ब्रह्मचारी संन्यासी आहे की जिथं मला बाईची दृष्टीला पडणार नाही, सावली पडणार नाही. मी प्रपंचिक माणूस, बरोबर. घरात म्हणजे आई बहीण बायको सगळेच असणार आहे. आणि कुणीतरी पाहुणे रावळीचे म्हणजे कडं दिसणार नाही, कसं दिसणारच ना. आम्ही हे केलं, अहो ह्याची नजर बाईची नजर ह्याच्यावर पडणारच आहे का नाही. ते म्हणलं नाही बाबा तेवढं तुम्हाला सांभाळावं लागलं, नाही तर मग नाही. म्हणजे ते पण विस्काटलंच. मग ते म्हणे मग जाऊ द्या. मग शेवटी मग दुसरा एक म्हणजे जाणता मला बघायला येऊ लागला. जाणता बघायला येऊ लागला तर मग तो बघायला तो जाणता आल्यानंतर का त्या कंडिशन अशी झाली की तो जाणता काहीतरी मंत्र वगैरे तंत्रमंत्र काहीतरी करत होता. तर तंत्रमंत्र करायला लागल्यानंतर माझ्यातलं ते हैवान सैतान काय असेल ते आपल्या मला तर माहीत नाही, मी आजही मला त्याचा शोध नाही. पण नंतर असं झालं की आमची झकडपकड झाली आणि आतापर्यंत नुसते म्हणजे दंड ठोपटण्यापर्यंत आरड ठोकण्यापर्यंतच होतं. आणि नंतर मग तो जे जाणता जे बघणारा माणूस जो होता तो डायरेक्ट तो काय म्हणला काय नाही काय कळालं नाही. पण नंतर आमची कुस्तीच दोघांची चालू झाली. बापरे. कधी तो खाली मी त्याच्या उरावर, कधी मी खाली तो माझ्या उरावर. आणि आमचे म्हणजे हाणामारी लागल्यासारखी झकडपड कुस्त्या वगैरे चालू झाल्या. तो काय मंत्र म्हणत असताना माझ्यातला काय म्हणत असं मला काय माहीत नाही. पण कधी तो खाली कधी मी वर, आमचं म्हणजे जवळजवळ अर्धा तास गोंधळ चाललेला. हाणामारीच म्हणजे? हां, म्हणजे मला तर काही म्हणजे कळत नव्हतं. आणि मला तुम्ही त्यावेळेस आणि तुम्हाला आज खरंच सांगायचं आहे की जी लोक अंगात येतात, म्हणजे अनुषंगाने मी सांगायचं राहून गेलं असेल किंवा आज मी म्हणजे सांगतो, जे लोकांच्या अंगात वगैरे येतं आहे तर त्यावेळेस मी जेव्हा 7वी 8वीला असेल त्यावेळेस मी म्हणायचे लोक काहीतरी खोटं नाटक करतात, काहीतरी अंगात येतं आहे. म्हणून आम्ही काय करायचो, मग ते म्हणायचे कापूर द्या, कापूर पेटवून ते म्हणजे ती ज्वाला वगैरे अशी गिळून घ्यायची. मग आम्ही काय करायचं, ते कापूर लावायच्या ऐवजी काय करायचं माहिती का, त्याच्या खालीच हाताला चटका द्यायचा. त्याच्या अंगातल्याला खरंच त्याच्या अंगातला आहे का, काटे टोचवायचे. कुठं गोमूत्र म्हणजे गोमूत्र वगैरे मागतात ना शिंपण्यासाठी वगैरे, तर ते गोमूत्र वगैरे ते पाजायचं किंवा अंगाला लावायचं कुठं का, म्हणजे असे विचित्र चाळे की आपला ह्या गोष्टीवर विश्वास नाही म्हणून आम्ही असं करायचं. पण मी ह्या पोझिशनला जाऊन त्यावेळेस खरंच नंतर ज्यावेळेस माझ्यावरच अशी परिस्थिती पोहोचली की त्यावेळेस मीच अशा कंडिशन पूर्ण हाणलं तरी काहीच होत नव्हतं. आणि मी आता तुलना करतोय, गाडीचं पिस्टन वगैरे इंजन जे आहे ना तर ते असं हायड्रोलिक म्हणजे असं इंजिन असं करत आहे. तर मी ज्यावेळेस त्या पोझिशनला गेलो तर त्यावेळेस माझ्या शरीरामध्ये रक्त तसं करत होतं. रक्त आणि ती अंगात वगैरेची प्रकार येण्याचा प्रकार आहे ना, कारण मी ज्या त्या अवस्थेत, मी खोटं सांगत नाही, मी आता विषय निघाला म्हणून सांगतो,
तिथं त्या सैलानी दर्ग्यामध्ये ज्यावेळेस आम्ही तिथं बसलो होतो पुढं येईल समजा, तर तो बसल्यानंतर मी बसल्या जागेवर माझ्या असा ऑटोमॅटिकच कमरा उड्या मारत होतो. बसल्या जागेवर ऑटोमॅटिक, बापरे. बसल्या जागेवर ऑटोमॅटिक म्हणजे उड्या मारायचो, हे व्हायचं ऑटोमॅटिक. उचलून खाली आदळ आपट म्हणजे ही कृती चालत होती. आणि तो प्रकार झाला. आणि मग म्हणणे की बाबा ह्यांचं फार आमची ती झकडपकड दोघांची चालली होती. ते कसं त्यांनी काहीतरी गडबडीत तो पण म्हणजे जिवंत आकाताने घाबरला होता. कारण आपल्यातलं तो मला ज्यांनी समजा ही केलेलं होतं करणार होता प्रतिपक्षावाला, की तो की डोळ्यात हजर व्हायचा, तर तो त्याला दिसत असावा काय, तो पण घाबरला होता. मग नंतर ह्याने काय केलं, त्याच्या खिशातून एक लिंबू काढलं आणि माझ्या तोंडात त्याने घातलं अशा परिस्थितीला. आणि मला काय कळालं, मी एक नॉर्मल स्थितीला आलो. नॉर्मल स्थितीला मी आलो आणि मी असं शांत पडलो. त्यावेळेस काय झालं माहिती का, मी त्याच्या बोकांनी त्यावेळेसही बसलेलोच होतो आणि तो खाली होता. आणि मीच त्याला म्हणतोय, अरे आपलं हे काय चाललं आहे म्हणलं. मी त्याला म्हणतो हे काय चाललं आहे. नंतर मग तसं म्हटल्यानंतर मग ते म्हणला काय नाही. आणि खाली बसला. मला म्हणला सोनवण्याला प्यायला पाणी द्या, तोंडावर पाणी मारा. पाणी वगैरे मारलं, पाणी प्यायला दिलं. आणि तो सगळे मला तेवढं कळतं आहे, तो म्हणला मी आज तुमच्या हातातून वाचलो म्हणला. मला आतापर्यंतच्या आयुष्यात म्हणला असं कोणी म्हणजे हे मी भरपूर ठिकाणी बघितलं, हे केलं, पण असं कोणी मला भेटलं नाही म्हणला. आज मीच वाचलो म्हणला, मीच मरत होतो तुमच्या हाताने म्हणला. पण म्हणला फार विचित्र आहे म्हणला, बघणं वगैरे होत नाही. आणि नंतर मग बघायचं वगैरे तर मग सगळे मार्ग खुंटले होते. आणि नंतर मग कंडिशन असं झालं, मी सासूरवाडीतच होतो. तर सासूरवाडीत होतो तर मग ती रात्रीच्याला बाई यायची. बरोबर 12 वाजले. तर 12 वाजले की कंडिशन अशी थोडं मी नॉर्मल पोझिशनला जरी असलो, पण नंतर म्हणजे असं व्हायचं, माझं डोकं असं सुन्न, सगळं अंग बधीर झाल्यासारखं. मी जणू काय मी माझ्यात मस्तीत आहे, गुंग आहे, मी माझ्याच ह्याच्यात आहे, मला जगाशी काही देणं घेणं नाही, अशा अवस्थेला पोहोचलेला मी. आणि नंतर गरबाडार लोडणं काय, उड्या मारणं काय, कुणाला काही बोलणं समजा आणि तुम्हाला अजूनही सांगायचं म्हणजे बघायला हे राहून गेलं. बघायला ज्यावेळेस आम्ही जात होतो, माझा मोठा मेवणा माझ्याबरोबर होता, तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस जायचो ना, त्यालाही कळत नव्हतं आणि मलाही कळत नव्हतं. तर ही लेडीज आहे ना, मी बरोबर ती लेडीज तरी माझ्यापाशी येऊन बसलेली असायची किंवा मी तरी त्याच्यापाशी जाऊन म्हणजे बसलेला असायचा. आणि आमचे काही चाळे म्हणा किंवा काय म्हणा, तिचा हात माझ्या हातात किंवा काहीतरी म्हणजे असं काहीतरी आमचं चालू असायचं. आणि बऱ्याच वेळेस आमच्या मेवण्याने, मला तर माहीत नाही, मला ह्या गोष्टी माहीत नाहीत, पण बऱ्याच वेळा तो आमचा मेवणा काय त्यांना बोलत असेल किंवा काय असेल, मी माझ्या त्या धुंदीतच नव्हतो. त्या आमच्या मेवण्याने त्या पोरीचा हात, माझा हात, असा हातातले हात आमच्या मेवण्याने सोडलेत. बापरे. हो. आणि विशेष म्हणजे त्यांच्या मलाही कळत नव्हतं ह्या गोष्टी कशा घडत होत्या. अजूनही तुम्हाला मी दुसरा किस्सा सांगतो. तर ज्यावेळेस म्हणजे बघायचं असं आमच्या मग इकडचे मार्ग खुंटले म्हणून आमच्या आईवडिलांनी काय केलं, म्हणे आता तुम्ही बघायला लागले, म्हणजे आपल्या इकडे एक बघणारा माणूस आहे, मग म्हणे तिकडं तुम्ही तिकडे या. मग माझ्या गाव बीड जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे, तर मला तिकडं नेलं. आपण तिथलं घेऊयात. त्याच्या आधी एक प्रश्न, ज्यावेळेस तुम्ही म्हटले की तुम्ही हॉस्पिटलमध्ये होते, त्यावेळेस तुम्ही ते बाईंच्या वगैरे मागं जात होते, तो काय प्रकार होता? ते म्हणजे प्रकार म्हणजे काय होतं माहिती का, तो त्यातलाच एक प्रकार आहे. हे जे म्हणजे माझ्या करणीतला प्रकार जे आहे ना, तुम्हाला म्हणजे एक बाईचं वेड लावलेलं. म्हणजे काय करायचं तुम्ही त्या पिरियडमध्ये? काय नाही, फक्त एक आसक्ती प्रकार असल्यासारखा, एक पागलसारखं त्यांच्या मागंच फिरायचं. काही देणं नाही, घेणं नाही, ओळख नाही, पाळख नाही. पिंपरीतही मला असाच प्रकार झाला. पिंपरीत मी ज्यावेळेस काय झालं माहिती का, पिंपरीत भाजी आणायला गेलो, तर त्यावेळेस माझ्याकडे म्हणजे सायकलच होती. मी सायकल लावली, देणं नाही घेणं नाही, त्या बाया भाजीपाला घेतात आणि मी त्यांच्या मागं जवळजवळ 2-3 तास भाजी मंडीत फिरत होतो. बापरे. हां, बायांच्या मागं. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही, आता मी की असा माणूस असेल म्हणून मलाच एक गिल्टी लाज वाटते. बाया संडासला जरी गेल्या तर मी त्यांच्या मागं जात होतो. अरे बापरे. म्हणजे ही कुठली परिस्थिती की म्हणजे त्याचं सांगण्याचा तात्पर्य हे होतं की माझा इज्जतीचा कचरा व्हावा आणि माझे म्हणजे ह्याचे बेहाल कुत्र्यासारखे हाल होऊन यायचे. म्हणजे आता मला सांगा, मी जर असं वागलो तर लोक मारणार, मला लोक मारणार. बरोबर. आणि माझं म्हणजे माझ्या इज्जतीचा कचरा होणार आणि मी असं म्हणजे असा नाही असा मारणार. तर असाच एक दुसरा किस्सा आहे. मी गावाला गेलो
आणि गावाला गेल्यानंतर मग आमच्या आईवडिला म्हणले की आपल्या गावाचा एक भरपूर माणूस आहे, म्हणजे आमच्या आईचं दुखत होतं म्हणून तो माणूस बघायला आणला होता आणि आमच्या आईला गुण त्या माणसाकडून आला होता. त्या माणसाला मला म्हणजे बघायला बोलवलं होतं. तर बघायला बोलवलं होतं तर मग त्या माणसाने पण ज्यावेळेस बघितलं पण त्यांनी सांगितलं उडीचीच त्यांनी उत्तरं दिली आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे त्याचं थोडक्यात उत्तर झालं की माझ्याकडून होत नाही, हेच म्हणजे निष्पन्न झालं. आणि मग आमचे आईवडील म्हणले आपण अजूनही बघू, इथं थांबा म्हणून आम्ही म्हणजे थांबलो. तर माझा एक म्हणजे वर्गातला मित्र आहे, म्हणजे क्लासमेट, आपण बालपणीचा मित्र. तर मला म्हणला शहादेव लग्नाला चल ना, माझ्या भावाचं लग्न आहे. ते लग्न इथं भूम साईडला होतं. मी म्हणलं रे माझ्या मित्राचं नाव अंगद आहे, त्याला म्हणलं अंगद नाही रे म्हणलं, मला असा प्रकार. ते मला चल मी आहे, तुला काय करायचं. आणि आमच्या जीवाला जीव देणारे मित्र लहानपणाचे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे काय कंडिशन काय झाली, लग्नाला आम्ही गेलो. लग्नाला गेल्यानंतर मग काय झालं माहिती का, बघा आता ही कंडिशन कशी झाली, म्हणजे ह्याला धरून, ह्या विषयाला धरूनच आहे. आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये लग्नविधी कसा आहे, आंतरपाठ वगैरे धरला जातो, तिकडून नवरी इकडून नवरदेव. मंगलाष्टका चालू आहेत आणि मंगलाष्टका चालू आहेत वगैरे ना. आम्ही मित्र नवरदेवाकडेच आहेत ना, आता माझाच मित्राचा भाऊ नवरदेव आहे आणि मंगलाष्टका चालू आहेत, हे चालू आहेत. आणि एक कंडिशन अशी झाली, मला अशा डोक्यात टूप पेटवू लागली की त्याला मारायचं, नवरदेवाला मारायचं आणि मी तिथं उभं राहायचं. आणि मला म्हणतोय तू उभं राह. म्हणजे बघा सांगायचा कसा विषय हा की तिथं जर राहायचं म्हणजे मला सांगा, आता मी समजा त्या ठिकाणी समजा तुम्हीच आहे, तुम्ही मला मोकळं सोडणार आहे का? नाही. माझा तुम्ही तिथं मर्डर खून केला असता. बरोबर आहे का नाही? कारण कुणाच्या मी त्या ठिकाणी असतो तर मी तेच केलं असतं, तुम्ही तेच केलं असतं आणि त्यांनी तेच केलं असतं. मी त्यांना दोष देत नाही. मग मला असं पण खोटं सांगत नाही, एक दैवी शक्ती कुठली तरी आहे, दैवी शक्ती कुठली तरी आहे. म्हणजे लोक आज म्हणतात देव आहे नाही, हा वेगळा विषय आहे. पण नियंत्रण करणारी कुठली तरी एक शक्ती आहे. तो देव आहे का भूत आहे का काय हे मला माहीत नाही, पण कुठली तरी एक शक्ती आहे. आणि मला त्यावेळेस त्याचा म्हणजे एक अहसास झाला आणि माझ्या डोक्यात खोटं सांगत नाही एक थोडा उजेड पडल्यासारखा झाला आत, एक खरंच उजेड पडल्यासारखा आत मला याचा प्रकाश पडल्यासारखा झाला. आणि मला सांगितलं तू इथून निघून जा, मंडप सोडून निघून जा. आणि माझा मित्र मला बघतोय, मी मंडप सोडून निघून आलो. निघून आल्यानंतर मग नंतर मला तो म्हणला की शहादेव तू लग्नाला मग का थांबला नाही, तू आम्ही बघत होतो नाही आला, तू बाहेर का निघून आला? म्हणलं काय नाही. मी त्याला सांगितलं नाही, मी आज तुम्हाला ह्या शोमध्ये आज तुम्हाला सांगतोय, पण हे मी आता 8 दिवसापूर्वी मी त्यांच्या चुलत्याला सांगितलं आहे. हेच ते मला ज्यावेळेस मला म्हटले, ते मी त्यांच्या चुलते बोलता बोलता मला म्हटले शहादेव तुझे फार हाल झाले, तुमचं असं झालं. तर त्यांना मी म्हणलं आबा मला सांगा, मी जर असं केलं असतं तुम्ही मला जिवंत ठेवलं असतं का नाही? तुम्ही मला आज चांगला म्हणताय, पण मी असं केलं असतं ह्या कृतीला तुम्ही मला मारलं. ते म्हणले हो. पण हे म्हणले आम्हाला काय माहिती. पण मला सांगा, मीच तुम्हाला आज सांगतोय म्हणून हे तुम्हाला आज माहिती होतंय, पण त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला पटली असती का? नाही. कुणीच मान्य करणार नाही, मान्य करणार नाही. म्हणून त्या ठिकाणी काय होतं की मला माझं म्हणजे कुत्र्याच्या मौतीने मी मारावं अशी म्हणजे रचना करून मला हा प्रकार केलेला आहे. आणि मग कुठंच माझा इलाज होत नव्हता, म्हणजे तिथं हे व्हायना. मग शेवटी मग मी नुसता ओरडायचो. माझ्या बाजूला इथं 1-2 माणसं, गावातली माणसं माझी अजूनही माझ्या तोंडाकडे बघत नाही तर मला बोलतही नाहीत. मी बसल्या ते काय झालं माहिती का, मी मोठीने ओरडलो, आरोळी ठोकली. ते माणूस एवढा दचकला तो ते अजून मला बोलतच नाही. मी गेलं तरी बोलत नाही. त्याला माझी एवढी भीती बसली, तो मला आज हसू येतं, तो मला बोलत नाही किंवा माझ्याकडे बघत नाही. आणि लहानपणापासून मला बोलणारा हे करणारा वयस्कर आहेत, ते आमच्या वडिलाच्या वयाचे आहेत, पण ते बोलत नाहीत किंवा काही नाहीत. आणि मग मला ज्यावेळेस मला जास्त त्रास व्हायला लागला, मी ओरडायला लागलो, हे करायला लागलो, मला त्रास असं म्हणजे सहनच व्हायना. तर त्यावेळेस मग माझ्याकडून असं हे व्हायला लागलं, पाणी चाललं. आणि नंतर मग ह्या पोराची परीक्षा आली होती म्हणून हे काय झाले, इकडं पुण्याला आले, परीक्षा द्यायची होती. म्हणे 8 दिवस पेपर वगैरे देऊ आणि मग परत येऊ. मग हे आले. तर आल्यानंतर मग काय झालं माहिती का, मी तिथं सासूरवाडीत होतो. मग बरोबर 12 वाजले की ती बाई यायची. तर ती बाई यायची आणि मला म्हणायची मी तुला धन दौलत सोनं नाणं सगळं काही देते. आणि दिसायला तर एवढी सुंदर होती तर हिरोने तिच्या पुढे झक मारेल.
आणि सांगायचं तर मी तिची कल्पना केली म्हणजे कसं तिच्या पायाच्या मांड्या वगैरे आपण केळीचा गाभा वगैरे असतो ना ते केळीच्या गाभ्यासारखे तिचे असे म्हणजे पाय असे असे बांधेसुंद पाय हात वगैरे असे बांधेसुंद. आणि मी एवढं पण बघितलं म्हणलं की ती काही आपण म्हणतो की हाडळीचे पाय वगैरे उलटे असतात काय असतात वगैरे, मी ते पण बघितलं पण तसं काहीच नाही. एकदम आपल्यासारखं नॉर्मल एकदम सुंदर वगैरे. आणि ती आले की मी बोलन किंवा काय मी कधीच तिला बोललेलं नाही. मी आलो की तिथं असं म्हणजे मौन धारण केल्यासारखं म्हणजे मी असं माझे गात्र थंड झाल्यासारखेच मी असं म्हणजे एकदम जडत्व आल्यासारखं व्हायचं सगळ्या शरीराला. आणि मी नुसतं बघतच राहायचो आणि ती बोलत राहायची. ती तिच्या अंगावरची कपडे उतरायची. आणि खोटं सांगत नाही म्हणजे आतापर्यंत ह्या शोमध्ये किंवा पिक्चरमध्ये इकडं तिकडं भूताची रूपं मला म्हणजे आपण वेगळी बघतो, पण मला जी दिसले बाबा तर मला सुंदरच दिसले. मला ती सुंदर रूपातच दिसत होती. मला ती विद्रुपतीने तिचा चेहरा कधी दाखवला नाही किंवा काही नाही. मला ती नंतर काय करायची, म्हणायची तू नाशिकला चल, तू तुझ्या बायकोला सोडून दे, तुला धन देते दररोज देते, तुला जे पाहिजे ते तुला मी माझं शरीर पण देते आणि तू हे करू नको. मग हे काय करायचं आता. मी तर असं म्हणजे हे झालेला की मी माझ्या शुद्धतच नशेतच असल्यासारखं असायचा. मग हे परीक्षेसाठी इकडं पुण्याला आल्यानंतर मग काय झालं माहिती का, आमचे बायकोचा वगैरे बायकोला बोलायचं ह्याच्यासाठी म्हणजे मी बोलायचो फोन करायचो. तर नंतर मग तिने असं कंडिशन हे केलं की नंतर रात्रीच्या 12 वाजता बरोबर 12 वाजता ती बायकोचं रूप घेऊनच येऊ लागली. बापरे. हां, जशी बायकोनी इकडं पुण्यामध्ये साडी घातली, ब्लाऊज घातलं आहे किंवा टिकली लावली, जसा मेकअप केला, जसं गळ्यात जसं डोरला असेल किंवा पट्टी पायात काय असेल A to Z जसं असेल तसं मी दुसऱ्याशी बायकोला सांगायचो तू असं असं घातलं होतं म्हणून. तर बायकोला वाटलं तर आपल्या नवऱ्याला आपले सगळे कपडे लतले सगळं माहिती आहे, सगळं माहिती म्हणून त्या ह्यानी बायको म्हणजे म्हणत असेल. तर मग बायकोनी काय केलं, मीच सांगितलं की तू वेगळा हे कर, मी जे बघितलं नाही तू असं घाल. तर बायकोनी तसं घालून बघितलं तर जशा कंडिशनमध्ये आहे तशी बायको ज्या दिवशी जशा अवतारात आहे तशाच अवतारात ती तिकडं असायची. मग हे अति व्हायला लागलं म्हणल्यानंतर त्यावेळेस तुमच्यासोबत कोण कोण असायचं? मी सासरवाडीत असायचो ना. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे काय असायचं की माझे 2 मेहुणे आहेत, त्यांचे लग्न झालेले आहेत. मग आता ह्या बघा हा मुलगा वगैरे माझ्याबरोबर आला तो माझ्या मेहुण्याचाच मुलगा आहे. तर मग रात्रीच्या कंडिशनला दिवसा आम्ही बरोबर असायचो, पण रात्रीच्याला ते आपापल्या रूममध्ये असायचे ना. आणि ही माझ्या रात्रीच्याला 12 वाजता यायची. पण हे बोलताना वगैरे मग बरेच वेळ 2-3 वेळेस आमच्या मेहुण्याच्या ह्याच्या मग काय चाललं वगैरे झका मारायचे नाही. तर त्यांना असं जाणवायचं हे मला दिसायची ती, पण ह्यांना कुठं दिसती. हो, मी बोलताना फक्त मी बोलायचो, ते म्हणायचे कोणाला तरी बोलतोय. मग त्यांचा आग्रह काय व्हायचा, घ्यायच्या डोक्यावर परिणामच झालेला आहे. आणि मी तर बोलायचो. आणि मग नंतर माझ्या कंडिशन मी ती बायकोच्या रूपात येऊ लागली, बायको दिसायला लागली. पण एके दिवशी काय झालं माहिती आहे का, मी तिला डायरेक्ट म्हणलं माझ्या ह्याच्यातूनच हे झालं. मी तिला आणि सांगायचं मी म्हणजे घाणघाण शिवाय द्यायचो. तोंडाला येईल तर चक्रमसारखा, लोक म्हणतील ना काही बोलतं म्हणलं पागलच झाला, चक्रम झाला, डोक्यावर परिणाम झाला. मी काय बोलायचो. आणि ती आल्या एके दिवशी ती बायकोच्या रूपात आली आणि मी तिला मोठ्याने म्हणलं वाढळ आहे. माझ्या तोंडातून हे शब्द गेले. आणि मग हे आमचे सासरे वगैरे हे सगळे जागे झाले होते, हे झाले होते, बघितलं हे झालं. ते म्हणे आता जरा जास्तच झालं, हे झालं. मग मला जालन्याला तिकडं नेलं म्हणे, जालन्याला घेऊन चला, तिकडे एक जण त्या शोध लागला होता तिकडे आहेत म्हणून. मग त्या ट्रेनमधून मला घेऊन चालले होते. तर ट्रेनमधून ज्यावेळेस घेऊन चाललं तर त्यावेळेस घोड्याच्या तोंडामध्ये जसं म्हणजे असं ते खोगीर घातलेला असतो तसं मला माझ्या भावाने काय केलं होतं, अशी म्हणजे कापडाची पट्टी बांधली होती तोंडाला. कारण मी मोठमोठ्याने ओरडायचो, आरवल्या ठोकायचो, काही म्हणायचो, हे करायचो. मग औरंगाबाद ते परतूर शिंगोना या ठिकाणी जायचं होतं. तर त्या ठिकाणी मग मी ट्रेनमधून जात असताना ट्रेनमधून मला ती म्हणायची उडी मार, खाली उडी मार. आणि मला असं दिसायचं की मी उडी मारतो, ती कृती दिसायची की मी प्रत्यक्ष उडी मारायचं. तर आमचा भाऊ मला धरायचा, तिथं हे करू नको, असं करू नको, मला धरून भाऊ बसायचा. आणि मी ओरडायचो, हे करायचो कशा तरी प्रकारे, जेणेकरून आमचा भाऊ तिथं मला घेऊन गेला. आणि घेऊन गेल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं ती बाई वगैरे आहे म्हणे, यांच्याबरोबर आहे, पण म्हणे तुम्हाला एक सांभाळावं लागेल म्हणे. काय पण ज्या दिवशी म्हणे ह्यांचा पाय घसरला, ह्यांचा संयोग झाला, त्या दिवशीच म्हणे खलास, दुसरा म्हणजे इश्यूचं नाही आणि तिचं हेच कारस्थान चाललेलं आहे म्हणे. आता मग पण माझी त्यावेळेसही कुठं ना कुठं माझी सद्विवेकबुद्धी जागी होती, थोडीफार कार्य करत होती समजा. मी त्यावेळेस विचारलं, मग म्हणलं
हे ओळखायचं कसं किंवा याच्यापासून दूर कसं राहायचं. तर म्हणे तुमची मिसेस जर असेल तर म्हणे तुमची मिसेसच असेल तर तुमच्या अंथरुणावर येईल, आणि तुमची मिसेस नसेल तर समजा त्या अंथरुणावर येणारच नाही, हेच ओळखायचं. पण म्हणलं आता आहे आपल्याला एवढा मरणाचा आजार झालेला आहे, वेगवेगळे प्रकार एवढा त्रास आहे, आणि आपण तर म्हणजे गलित गात्र होतो, जडत होतो, आपल्या शरीराला प्राप्त होतं आहे, आणि आपल्याला काय कळणार आहे. मी त्यावेळेस म्हणजे हेच आहे, त्या अवस्थेला पोहोचलेला म्हणल्यावर मी काय करणार आहे. मला एखादा समजा तिने भ्रमिष्ठ अवस्थेत टाकलं किंवा काय केलं, भ्रमिष्ठ केलं किंवा मग आडपडदा टाकला किंवा काही बारबानगडी झाल्या, तर मी जर चुकलो तर म्हणे मी एक मुळी देतोय, तर ती तुमच्याबरोबर येणारच नाही म्हणे. मग म्हणलं पण तुमचे नील होत नाही का. तर त्याने सांगितलं हे एवढंच आम्ही करू शकतो, ह्याच्या पुढं काही करीत नाही. मग आम्ही तिथूनही आलो. मग तिथून आल्यानंतर मग शेवटी आमच्या सासरवाडीत आलो. सासरवाडीत आल्यानंतर मग परत माझं दुखणं विकोपाला गेलं, आणि विकोपाला गेल्यानंतर मग माझं खाणं पिणं वगैरे सगळं म्हणजे नाकात म्हणजे खाली ह्या नरड्याच्या खालीच जायना, पाणी पण खाली जायना, जेवण पण खाली जायना. मग सगळे उपचार खुंटले. मग म्हणे कोणतरी म्हणले एक काम करा म्हणे, आता आमच्या सासऱ्याला सांगितलं तुमचे जावई गेलेतच म्हणे, वाचण्याचे चिन्ह नाही आहेत म्हणे, एक काम करा म्हणे यांना सायनात नेऊन टाका. तुमच्या लेकीचं म्हणजे काय कुंकू जर बळकट असेल, तिच्या ह्याच्यात जर हे असेल समजा सौभाग्याचं म्हणजे हे असेल सुख असेल, तर ते देवाला ते मान्य असेल तर वाचेल, नाही तर आता हे वाचू शकत नाहीत. हां, पण मला एक सांगा की तुम्ही मला सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला गावाकडे घेऊन चालले होते त्यावेळेस पण एक काहीतरी प्रकार घडत होते, ते काय प्रकार घडत होते. तर ज्यावेळेस मला सैलानी बाबा बुलढाणा जिल्हा या ठिकाणी म्हणजे चालवलं होतं, तर त्या ठिकाणी आमची मामी त्यांच्या सल्ल्याने त्यांनी आम्हाला मार्ग दाखवला होता की बाबा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सैलानी पिंपळगाव सराई इथे आहे, आणि त्या ठिकाणी असं म्हणजे सगळं म्हणजे भूतखेत काय करणे कवटाल सगळं म्हणजे दुरुस्त होतं म्हणून. मग ज्यावेळेस आम्ही चाललो होतो तर बाकीचं तर आम्हाला तर काय माहीत नाही, विदर्भातलं मला कुठला भाग कधी माहितीच नव्हता समजा. मग आम्ही त्यांच्याबरोबर चाललो होतो. तर मला वाटतं त्या सैलानी बाबाचा संदल होळीच्या 5व्या दिवशी असतो. तर त्या संदलालाच म्हणजे आम्हाला ते घेऊन चालले होते. तर मग आम्ही ज्यावेळेस एसटीत बसलो होतो तर जागा नसल्यामुळं काय झालं होतं, मी असा पुढच्या बाजूला असा म्हणजे होतो, आणि ती आमची मामी ती म्हणजे जवळजवळ 20-25-30 वर्षापासून सैलानी बाबाला ती जाणं येणं करत होती. तर ती जागा नसल्याकारणाने ती पाठीमागच्या सीटवर होती. तर पाठीमागच्या सीटवर होती, तर मग तिचं ते आता मी आजारी म्हणून मी तिच्याबरोबर चाललो, ती मी तिची जबाबदारी होतो ना, तर ती तिथून तिचं माझ्याकडे समजा लक्षच होतं. तर माझ्या बाजूला एक म्हणजे असं एक सुंदर बाई होती, मला काय माहीत नाही, पण ती सारखी रडत होती, सारखी माझ्याकडे बघायची रडायची, माझ्याकडे बघायची रडायची. तर शेवटी मी तिला काय केलं माहिती का, माझ्या मनात हे झालं की का रडत असावी, की का रडत असावी. तर ज्यावेळेस म्हणजे ते समजा आंबड स्टेशन आंबड आहे मध्ये, त्या आंबडपर्यंत समजा त्या आंबडच्या पुढं आल्यानंतर काय जागा माझ्या बाजूची अशी जागा असे पलीकडच्या बाजूला असं सीट खाली झालं, तर तिथं येऊन बसली. आणि तिथं येऊन बसल्यानंतर मग म्हणजे जवळजवळ मध्ये आता आमच्या मध्ये 1-1.5 फुटाचाच अंतर 1 फुटाचाच अंतर पडला ना, तर ती माझ्याच लाईनला होती ना, ती माझ्याकडे बघून रडायची. तर मग मी म्हणलं तुम्हाला म्हणजे का रडताय. तर तिचं उत्तर फक्त एवढंच आलं की तुम्ही जाणते जोशी का बघू लागलात, की तुम्ही सैलानी बाबाकडे का चाललात, मी तुम्हाला काय त्रास दिला आहे. डायरेक्ट असं नावच घेतलं का. हां, तुम्ही कुणाकडे जाऊ नका, कुणाकडे बघू नका, तुम्ही सैलानी बाबाला जाऊ नका. मग कुठं जाऊ, ती म्हणली माघारी चला. आणि तिचं एकच असायचं की आपण नाशिकला जाऊ, आपण गुजरातला. आता नाशिकला आणि गुजरातला मी विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो संबंधच नाही आला कधी. आता माझं 56-57 वय आता सध्या असेल, मी अजूनही नाशिक बघितलं नाही, गुजरातचा तर प्रश्नच नाही, मी गुजरात बघितलेला नाही. आता 200-250 किलोमीटर पुण्यापासून नाशिक असेल, पण मी अजूनही नाशिक बघितलेलं नाही. पण तिथं काय होतं मला माहीत नाही, ती नाशिकला जाऊ गुजरातला जाऊ की 2 सेंटेन्सवर तिचा भर होता. आणि ती तिची म्हणायची रडायची, मी तुम्हाला सगळं देते, तुम्हाला धन देते, तुम्हाला पाहिजे ती देते, ही तिचं सेंटेन्स ठरलेलं होतं. मग ते आमच्या मामीच्या लक्षात आलं की ही बाई म्हणजे ती कोण असावी, काय असावी. माझ्या तोपर्यंत मला लक्षात नाही किंवा काहीच नाही की कोण आहे, पण रडती अशी म्हणती.
आणि मी मात्र मग एक धुंद झाल्यासारखा जडत्व आल्यासारखा शरीराला हे माझं ते चाललेलं. आणि नंतर आमची मामी आली आणि त्या मामीने आमच्या तिच्या पिशवीत त्या कमराला खवायच्या पिशव्या असतात त्या पिशवीतून एक लिंबू काढलं आणि मला म्हणे तुमच्याजवळ राहू द्या. आता ते लिंबू माझ्या खिशात ठेवलं हे झालं. आणि ती म्हणली आता आता ती तुम्हाला बाई दिसणार नाही. म्हणलं कोण होती? ती म्हणली तुम्हाला काय करायचं आहे? ती म्हणे ती आली होती तुमच्या मागं म्हणे. म्हणजे आमच्या मामीने तिला समजा शिवी दिली हे केली आणि ती म्हणली आता इथून पुढं मला दिसणार नाही काहीच नाही. आणि मग ते तिथं सैलानी बाबामध्ये संदल म्हणजे होळी होते मोठी. तर प्रत्येकाच्या नावाने तिथं म्हणजे नारळ वगैरे असा उतरून टाकला जातो, अंगावरचे कपडे वगैरे त्या होळीत टाकले जातात. म्हणजे आपल्या ती पाठीमागची ती इडापिडा काय असते ती सगळे हे होते. त्या दिवशीपासून ती तिथं गायब झाली. तर ती म्हणजे मला ती काय म्हणून ती दिसली नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की जी मला म्हणत होती की आपण सुरतला जाऊ, गुजरातला जाऊ, हे नाशिकला जाऊ, गुजरात आणि नाशिक इथं ठरलेलं होतं, ती म्हणणारी मला काही ती परत दिसलीच नाही. जसं तुम्ही आतमध्ये गेला तसं. हो, सैलानीला गेलो वगैरे तिथं आम्ही सैलानीला गेलो म्हणजे आज गायत मला ती म्हणली नाही की बाबा मला ती दिसलीच नाही. म्हणजे तिथपर्यंत तिचा स्टॉप होता. मला तिने काय चिळलं असेल, काय दिसली असेल, म्हणली असेल, पण तिथपर्यंतच, परत ती काय म्हणली नाही. पण नंतर मग सैलानीत आम्ही ज्यावेळेस गेलो समजा, तर सैलानीत गेल्यानंतर मग मला तिथं मग ते म्हणले की आता तुम्ही इथंच थांबावं लागेल तुम्हाला. तर इथं थांबावं लागेल. तर तुम्हाला किती दिवस थांबावं लागेल हे काय ह्याचा अंदाज नव्हता. तर काय लोक 5-5, 10-10 वर्ष तिथंच राहतात. अरे बापरे. लोक आणि विशेष म्हणजे तिथं अशी लोक आहेत, साखळदंडाने बांधलेले लोक आहेत. सलमान खानच्या पायाला जसं बांधलेलं आहे पिक्चर तेरे नाममध्ये, तसे लोक तिथं बांधलेले साखळदंडाने लोक सांभाळायला लोक आहेत तिथं, लोकाला वेड्या घातलेले लोक. आणि तिथं विशेष म्हणजे कुणी काय बघत नाही, साधू संत फकीर असं कोणी बघत नाही, काही नाही. तिथं फक्त दर्ग्यासमोर ऑटोमॅटिक बसलं, तुम्हाला हाजरी येणार, तुम्ही तोंडाने बोलणार, तुम्हीच म्हणजे सगळं म्हणजे ऑटोमॅटिक सगळं. आणि मग मी तिथं मला तिथं सांगितलं फक्त की काही करायचं नाही, काय नाही, तुम्ही मनाला वाटतं इथं कुठंही बसा. त्या जागेचाच काय म्हणजे त्या म्हणजे सैलानी बाबाच्या जागेचा, मातीचा काय पुण्याचा काय पुण्यप्रभाव आहे काय जागेचा आपल्याला माहीत नाही. सैलानी बाबामुळे त्या पुण्यप्रभाव त्या जागेचा महत्त्व वाढलं हे झालं. तिथं गेलं की ती जाळी आहे, त्या जाळीमध्ये गेलं की माणसं ऑटोमॅटिकच बोलायला चालू होतात. मला ह्याने केलं आहे, मला त्याने केलं आहे, मी भूत आहे, मी कोण आहे, असं आहे तसं आहे, A to Z. मी तर जवळजवळ तिथं मग तिथं 40 दिवस राहिलो. असा कालखंड काय असा माझा ठरलेला नव्हता. पण जे एक दिवस म्हणजे मी तिथं थांबलो. मी काय करायचो, फक्त मेन दर्गा आहे सैलानी बाबाचा, तर जिथं म्हणजे सैलानी बाबाची कबर आहे, मोठे बाबा म्हणतात तिथं, मी तिथंच कायम बसलेला असायचा. तर तिथंच बसलेला असायचा. ते त्यांच्यापेक्षा 4-5 वेळेस ते नमाज वगैरे हे चालले, मी आपलं दर्ग्यासमोर बसलेला असायचा. ते जवळजवळ एका दिवशी 100-100, 200-200, 300-300 लिंबाचे उत्तरे करायचे अंगावरून. ती लिंब कापायची. आणि माझ्याबरोबर ते एक विशेष म्हणजे आता नातलकापैकी म्हणजे आता आमच्या आईवडील आता वय झालेलं म्हणा किंवा ॲडजस्ट करता आलं नाही किंवा काय नाही, तर माझ्याबरोबर एक ते जे बघणारे म्हणजे सुरुवातीचे बाबा होते, डोक्यावर नारळ वगैरे फुटलं होतं माझ्या, हां, ते बघणारे, तर ते मराठी ते बाबा होते. आणि तोपर्यंतच तिचं ते रडणं वगैरे चालण्यापर्यंत ती मला दिसली. तिथून जी गायब झाली तर ती नंतर काही दिसली नाही किंवा काय नाही. मग आम्ही सैलानीत गेलो. तर सैलानीत गेल्यानंतर मग तिथं मोठी होळी वगैरे होते की दर्ग्यासमोर मोठी होळी होते. त्या सगळ्याच्या नावाने नारळ वगैरे उतरून वगैरे त्यात टाकले जातात, कांगावरचे कपडे टाकले जातात. आणि साधारणपणे मी तिथं म्हणजे 10 दिवस अगोदर लोक तिथं राहतात. म्हणजे कुणी म्हणजे जे आजारी वगैरे दुकानकरी वगैरे आहेत असे 10 दिवस लोक राहतात. आणि 10 दिवसाच्या नंतर म्हणजे की लोक आपापले ज्याला शक्य नाही ते आपलं निघून जातात. पण कमीत कमी 10 दिवस लोक राहतात. पण माझं दुखत आहे वगैरे, मग माझं प्रमाण जास्त आहे म्हणून मी तिथं 40 दिवस राहिलो. लिमिटेशन काही नव्हतं की किती दिवसात माझा आजार नीट होईल म्हणून. पण त्या पिरियडमध्ये मग मराठ्याचा एक माणूस माझ्याबरोबर होता. ते सुरुवातीला मी सांगितलं की बाबा, तो म्हटला होता की मला फक्त मेल्यावर मला कापड पुरवलं, एवढं कापड द्या वगैरे. हां, बघितलं होतं ते. तर मग ते मला तिथं भाकरी वगैरे असं स्वयंपाक करून घालायला ते थांबले आणि बाकीचे हे निघून गेले. तर त्यावेळेस मग सैलानीमध्ये म्हणजे ते त्यांच्या वय झाल्यामुळे ते फक्त घरी बसायचे आणि मी फक्त दिवसभर मी इकडं तिकडं कुठं फिरलो नाही, काय नाही. मोठा जो मेन दर्गा आहे सैलानीचा तिथे बसायचं असतो. आणि जवळजवळ दिवसातून 100 ते 200 लिंब विकत घ्यायचे.
आणि ते लिंब काय करायचे, त्याचा आपल्याच अंगावरून आपण उतारा करायचा त्या लिंबाचा. आणि तिथं एक विशेष आहे की एवढे मोठे लिंब जर असं गुडघ्या एवढे पाय जातात त्या लिंबाच्या दलामध्ये, कापलेल्या लिंबात, पण एकही लिंबाचं झाड तिथं उगवत नाही. हां, हे एक विशेष आहे तिथं. आणि लोक काय लिंब पेडल्यानंतर ते डोक्याला लावणं, परत असं डोळे फाकून असं डोळे उघडे करून ते लिंबू डोळ्यात पिळणं, फार यत्न होतात. तर म्हणजे त्याला भिवून वगैरे ते भूत काय असेल तर वगैरे ते सगळं सांगतं, हे होतं. आणि मी तिथं बसायचा आणि जवळजवळ तिथं माझ्या बाजूला एक MP चा मध्य प्रदेशमधला एक मुलगा होता. तर तो मुलगा बसल्यानंतर मग तो असा मला सांगू लागला की तुम्ही एका घरी गेला, तिथं तुम्ही जेवण करू लागलाय, तिथं 2 लेडीज आहेत, असं तसं. आणि मला पटेल अशी मला त्यांनी सगळी खूण सांगितली की मला पटेल अशी की मला ते खरकन जाणवलं की बाबा ही अशी परिस्थिती आहे. अरे तर त्यांनी एक सांगितलं की नारळाचं झाड आहे, परत तिथं नळ आहे, तिथं बाजूला असं म्हणजे एक विहीर आहे. हां, खूण सांगितली. आणि तुमच्या तिथं म्हणजे तुम्ही ते जवळच आहे वगैरे. आणि त्यांनी असं सगळं सांगितलं आणि ते मला पटलं ते की बाबा या असं असं कंडिशन आहे म्हणून. मग मी देवाला म्हणलं की मी विनंती केली देवाला 29 दिवस. विशेष म्हणजे 29 दिवस मी नास्तिक, मी देव धर्म मानणारच माणूस नव्हता. मी 29 दिवस तिथं सैलानीला नावं ठेवत होतो. मी म्हणायचं सैलानीचं काय खरं आहे वगैरे, हा आहे, थडगा आहे, स्मशान आहे, ह्याच प्रकारात मी म्हणजे त्याची गणना करत होतो. मग मी त्या सैलानी बाबाला म्हटलं की मी पापी असेल एका दिवस की बाबा ह्या माणसाला दिसतंय मला दिसत नाही. मी विनंती 1-2 दिवस विनंती केली आणि नंतर मी डोळे झाकले की ते मला दिसू लागलं एकदम स्वप्नासारखं. कोणी केलं आहे, कसं केलं आहे, काय केलं आहे, कशासाठी केलं आहे, एकदम इत्थंभूत इतिहास एकदम सगळा मला डिटेल. आणि ते कळायला लागल्यावर हे झाल्यावर मग ते कुठं अंगात येणं, तिथं उड्या मारणं, कुठं लोळणं पडणं वगैरे, फार म्हणजे तिथं माझी हाल झाली. आणि जो बसल्या मांडी जरी घातली असली तर कमरा एवढ्या म्हणजे 2-2, 3-3 फुडा अशा उड्या मारणं, हे करणं ऑटोमॅटिक असते त्या जमिनीमध्ये, त्या जागेमध्ये, त्या सैलानी दरबारामध्ये काय पॉवर आहे, पुण्यप्रभाव आहे मला माहीत नाही. पण त्या तिथं हे झालं आणि जवळजवळ 40 दिवस मी तिथं राहिलो, तिथं नीट झालो. आणि मग आम्ही गावाकडे आलो. हां, आणि गावाकडं हां, तर नंतर मग काय झालं, माझ्या जे ते स्वप्नाची मालिका जी अखंड स्वप्न असायचं, म्हणजे रात्रीच्या ज्यावेळेस झोपलो मी, तर झोपल्यानंतर कंटिन्यू मला झोप लागतच नसे. तो कंटिन्यूस ते स्वप्न एकामागे एक स्वप्नाची ती माळच असल्यासारखी ती मालिकाच अखंड चालू राहायची. ते पण बंद झालं. परत ह्या ठिकाणी आग व्हायची, ह्या ठिकाणी सगळ्या अंगामध्ये आग वगैरे व्हायची, इकडं तिकडं ते आग होणं बंद झालं. परत माझं जी म्हणजे छाती आहे किंवा घसा आहे, असं प्रेशर केलं दाबल्यासारखं वगैरे व्हायचं, छातीवर असं वजन दिल्यासारखं व्हायचं, ते कमी झालं. मला चालता येत नसं, म्हणजे पूर्ण सगळ्या अंगामध्ये मुंग्या वगैरे असायच्या, तर ते कमी झालं. मी चलू लागलो. नाही तर म्हणजे असं मी असं पुढं माझ्या अंगाला वगैरे असं जखमा, मला चालता येत नव्हतं, जखमा वगैरे झालेल्या होत्या. म्हणजे नंतर मी बदल होत गेलो आणि मी इकडं आम्ही सासरवाडीत आलो. हो 40 दिवस म्हणजे मी चांगलं होऊन इकडं म्हणजे सासरवाडीला आलो. तर विशेष म्हणजे सासरवाडीला माझं सगळं कुटुंब होतं. तर मग एक दिवस आमचा जो नातेवाईकामधला एक म्हणजे जवळच्या रिश्तेदारापैकी एक जरा बघणार आहे, तर तो म्हटला की तुम्ही फारच भोगलं, हे केलं म्हणणं, तुमच्या कुटुंबाला मी हडळ दाखवतो. मी म्हटलं मी बघितलं, हे केलं बाबा, माझ्या कुटुंबाला काही दाखवू नका वगैरे. माझं कुटुंब कोणी बघितलं घाबरलं वगैरे, मेले तर काय म्हणजे मरण्याचीच परिस्थिती ना ती. हो, त्यांना काय दाखवू नका. तर म्हणजे नाही, मी चांगलं दाखवतो. तर मग म्हणलं दाखवा, आपण चांगल्या रूपात दाखवा. मग म्हणे उद्या बरोबर 12 वाजता त्यांनी टायमिंग दिला, काठ्यावर काठा, उद्या 12 वाजता हे बरोबर 12 वाजता ती येईल, चांगल्या रूपात येईल. पण ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांनी पाणी मागितलं, तिला पाणी देऊ नका. मग आता आमचं विशेष म्हणजे काय, आता आमच्या सासऱ्याचा जो 8 एकर म्हणजे ते असं वाडा होता. तर मग आम्ही एक जनावराचा जे कोठा वगैरे आपल्याकडे असतो ना, तो गोठा बांधलेला होता. तर तिथं काय टाळलं, असं ताडपत्री वगैरे टाकलेली होती आणि आम्ही नवरा बायको, माझा मुलगा, 2 मुली वगैरे आम्ही असं तिथं असं बसलो आहेत. बरोबर 12 वाजता साधारण 20-22 वर्षाची एक सुंदर म्हणजे तरुणी आली, लग्न झालेली होती, आली. आणि आल्यानंतर काय झालं, ती म्हणली पाणी मिळेल का प्यायला, किंवा पाणी द्या प्यायला. आता विशेष म्हणजे मी सासरवाडीत मी पाहुण्यारावड्याने लेडीजनेच बोलायला पाहिजे, पण मीच उत्स्फूर्त म्हणे बोललो, हे झालं. मग अरे म्हणलं त्यांना कुणीतरी पाणी द्या रे.
आणि मला वाटतं आमच्या मिसेसच्या भाऊजाईने का पाणी वगैरे काहीतरी दिलं तिने नुसतं असं प्याल्यासारखं केलं आणि पाणी असं ओतून दिलं आणि ती आमच्याकडे आली. आता किती मोठं वाडा आहे, सगळं वगैरे आहे, मोठं लिंबाचं झाड तिकडं जायला पाहिजे, तिकडं नाही, पण आम्ही बसलो तिकडंच आली. पण बसल्यानंतर आता आपलं कसं असतं की अतिथी देवो भव, आणि आपण ह्या ताडपत्रीवर बसलो तर मग ती त्या आल्यावर मी म्हटलं जवळ येऊन अशी बाजूला बसली, म्हणलं ह्या ताडपत्रीवरती वरती बसा ना. तर ती म्हटली की ही आमची जागा नाही, आम्हाला बसायचा त्याच्यावर अधिकार नाही, आणि खाली बसली. आणि खाली तिथं बसल्यानंतर तिने बॅकग्राऊंडमध्ये मी पुण्याला कुठं राहतो, काय करतो, मला किती म्हणजे मुलं आहेत, कुठल्या कंपनीत कामाला आहे, घर कुठं आहे, पगार किती आहे, किती दिवस म्हणजे पुण्याला राहत आहे किंवा घर स्वतःचं आहे का, म्हणजे इतंभूत माझं बॅकग्राऊंड सगळं काढलं. आणि बोलताना काय आपण हॉटेलमध्ये जेवताना म्हणजे दातात काडी वगैरे टोकरायला अशी टोकदार काडी वगैरे असते ना, टूथपिन, ती पिन पांढरी काडी, तर ते असं बोलायला लागलं ना, म्हणजे काय तिचा वेळ काय ठरलेला कॅल्क्युलेट केलेला होता मला माहीत नाही. ती अशी काय करायची, ती एक बांगडी अशी पाठीमागं करायची आणि परत विचारायची. मग आमच्या सासऱ्याच्या इथं तुम्ही इथं आलात, मग ह्यांना किती मुलं आहेत, ह्यांना शेत किती, तुमचे सासरे कुठं कामाला आहेत, ह्यांना किती मुलं आहेत, एवढं विचारलं की परत असते त्या काडीने काय करायची, एक बांगडी पुढं करायची. बोलता बोलता मग मी काय केलं माहिती का, मग तिच्या पायाकडे असं बघितलं तर मग म्हणतात हाडळचे आणि भुताचे पाय असे उलटे असतात. तर ती त्यावेळेस काय माहिती, मी पायाकडे बघितलं, ती कशी करते माहिती का, लगेच माझ्याकडे तिने पाय असे पुढे केले, म्हणते माझे पाय चांगलेत, आणि पाय चांगलेत मग म्हटली हे झाली. म्हणजे तुम्ही तिला ते विचारलं नाही, फक्त मनात आली शंका का आली की म्हणजे ह्या लोकांचे पाय असे उलटे असतात, हे असतात, तर तिने माझ्याकडे डायरेक्ट पुढं पायच केले. ती म्हणली नाही की बाबा हे माझे पाय चांगलेत. मग मी म्हणलं नाही तसं नाही, मला हे तुम्हाला म्हणायचं आहे की एवढं मोठं म्हणजे तिथं म्हणजे कसं माहिती का, फुफोटा वगैरे आपण फुफोटा म्हणतो गावाकडं, माती जो गुडगा दोन इथे असं दल मातीचे फुफाटे दल पडलेले असतात आमच्याकडे मे महिन्यात वगैरे, तिथं यात्रा वगैरे होती, आणि ऊन मे महिन्याचं ऊन मी म्हणतंय, आणि अशा ह्याच्यामध्ये पायात चप्पल न घालता ती आलेली. मला वाटतं माझी मिसेस वगैरे तिथं तिला म्हणली की तू कशी काय आली, तुला नवऱ्याने कसं काय सोडलं हे केलं. ते म्हणलं नाही, नवरा माझा मंदिरातच मीच इकडं आले. आणि तसं बोलली की ती अशी बाजूला हे करायची, ती काडी वगैरे अशी म्हणजे ती बांगडी जी आहे तशी ह्याने सरकायची आणि तशी सरकायची, आणि थोडी माझ्याकडं पुढं अशी ती माझ्या दिशेने थोडं पुढं सरकू लागली. पण ते कंडिशन अशी 2 वेळा असं झालं की तिची आणि माझी अशी नजर झाली की अशी माझ्या काळजात स्पार्किंग झाल्यासारखं, असं म्हणजे असे काहीतरी असं करंट लागल्यासारखं व्हायचं. आणि आता मिसेसला वगैरे काहीतरी वाटलं असेल तर ही पुढे येऊ नये किंवा काय नाही, ही हिच्यापासून काय धोका असेल काय असेल म्हणून माझी बायको तिच्यामध्ये तिने तिथं पुढे येऊ नये म्हणून म्हणजे प्रयत्न करत होती. आणि नंतर मग तुम्ही कुठं राहतात, काय राहतात हे संदर्भात तिला विचारणा केली. तर तिचं बोलणं चालू असं, ती बांगडी परत तिचं बांगडीचं पुढं मागं करणं चालूच होतं. तुम्ही कुठं राहताय, काय राहताय, तर ते म्हणे मी खामगावला आहे असं. तर आता तर मग तसं म्हटल्यानंतर मग आमच्या घरी म्हटले की खामगावचं कोणीतरी काहीतरी म्हणतं इकडची आहे तिकडची आहे. म्हटल्यानंतर आमच्या म्हणजे माझ्या मिसेसची जी आजी होती तिने सांगितलं की म्हणे बाबा ते कोणतरी खामगावचं वगैरे ती बाई आली, अनोळखी बाई आहे, आणि हे येड्यासारखे हे झाले ते झाले, नुसते गुंगच झालेत. आणि असे म्हणले ना, आमचा मेहना कोण आलं आहे पाहुणा म्हणून ती बाहेरून तिकडून पळत आला तर तिचा टायमिंग झाला होता. तिने शेवटची बांगडी अशी केली. बांगड्या मात्र म्हणजे आता माझ्या लक्षात नाही ती बांगड्या कशा होत्या वगैरे, तर तिने बांगडी केली आणि तिचा टायमिंग झाला, तर त्या बांगड्यावर कॅल्क्युलेशन असेल तिचं, तर टाईम झाला आणि ती म्हणली मी जाते. तर यावेळी असा की ती ज्यावेळेस निघाली त्यावेळेस तिच्या पाठीमागं मी, माझ्या पाठीमागं बायको, माझ्या पाठीमागं अशी म्हणजे मुलं, म्हणजे एकामागं आम्ही तिच्या मागंच चाललो, पूर्ण कुटुंब चाललो. आणि आम्ही चालल्यानंतर मग काय झालं ते बरंच अंतर गेल्यावर मग आमच्या मिसेसची जी आजी आहे ती बोंबलायला लागली. अहो म्हणे काय झालं म्हणे, त्या पाहुणा त्या बायाच्या मागं चालला आहे, ते त्याची बायको ते लेकरं हे ते त्याच्या मागं चाललेत वगैरे, काय येडे झालेत का काय झाले, ती बोंबलायला लागली आजी. आणि बोंबलायला लागली हे झाल्यावर मग त्यांच्या मागं सगळे पळायला लागले आणि आम्ही तर पुढं चाललेलो आणि बघितलं हे झालं. मी बऱ्याच लांतर गेलो, तिच्या मागं चाललेलो होतो, पण ती तिथं रिक्षामध्ये गेली का कशामध्ये गेली, जाताना तर इथपर्यंत दिसली, तिथून कुठं गायब झाली काही तपास लागला नाही. कुठं गेली किंवा काय झालं किंवा काहीच माहीत नाही. नंतर आमचा मेहना वगैरे पाठीमाग आला, म्हणजे मिसेसची आजी आली, हे आली, आणि त्याने आम्हाला म्हणजे धरून घरी आणलं. आम्हाला बोलले तुम्ही ह्याच्या नादी लागताय, त्याच्या नाही कुणाच्या मागं पळताय, हे चालताय. तो विषय तिथंच मिटला. पण तुम्ही काय गेले होते त्याच्या आम्हालाच कळालं नाही.
आम्हाला जसं भ्रमात म्हणजे असं म्हणजे पडल्यासारखं एकदम ती निघाली आणि आम्ही तिच्या पाठीमागं निघालो. त्याच्या मागं काय पार्श्वभूमी नाही, काय नाही, काय असं नाही, काहीच नाही. आणि ती निघून गेली. आणि नंतर मग 1-2 दिवसांनी ज्यावेळेस मग 1-2 दिवसांनी आता आम्ही त्या सैलानी येऊन आलं आहे, आम्हाला आता बरं झालं आहे, मग आता आम्हाला पुण्याला जायचं आहे. पुण्याला जायचं तर आमच्या सासऱ्याने आम्हाला काय केलं, त्यांच्या शेती वगैरे आहे तर त्यांनी असं 2-4 पोते वगैरे असे गाडीमध्ये दिले. गाडीमध्ये दिले तर मग तो बघणारा जो जाणकार माणूस होता की बाबा म्हणे त्या दिवशी अमावस्येचा दिवस आहे आणि त्या दिवशीच आम्हाला जायचं आहे. ते म्हणे काय नाही, आजचा दिवस आहे, अमावस्येचा दिवस आहे नाही, दिवस आहे, ह्यांना जाऊ द्या. मग आम्ही साधारणपणे 9:30 वाजता तिथून आम्ही निघालो. सकाळी नाही, रात्रीच्या. तर सिटीमध्ये कसं 7-7:30ला, ह्या ग्रामीण भागात 7-7:30ला लोक म्हणजे झोपतात, हे करतात तयारी करून. मग सगळं अंधार वगैरे असा हे पडला, हे झाला रोडने आमच्या गाडीची लाईट. आणि साधारण 1-1.5 किलोमीटर अंतर असं गेलं तर आमच्या गाडीच्या बरोबर सेंटरमधून पुढं एक ससं पळतं आहे. तर साधारण 2 ते 3 किलोमीटर ते ससं पुढं गाडीच्या बरोबर पुढंच पळत होतं. आता एवढा मोठा रस्ता आहे, शेती आहे, इकडे तिकडे त्याला जाता येत नव्हतं का. बस 3 किलोमीटर पुढे ससं गाडीच्या बरोबर पुढंच पळत होतं. तर मी त्याला म्हणलं, त्यावेळेस पण म्हणलं त्याला, म्हणलं हे हा काय प्रकार आहे, म्हणलं ससं हे होतं. तर ड्रायव्हरला म्हणतो नाही त्याच्या अंगावर घाला, काय फरक नाही पडत आपल्याला, म्हणे ते भाग्यवानच आहे म्हणे. आणि त्याच्या अंगावर वगैरे काही गेलं नाही. 2-3 किलोमीटरच्या नंतर वगैरे ते ससं कुठं गेलं किंवा काय गेलं आम्हाला काय म्हणजे दिसलं नाही. पण साधारणपणे पुण्याला येईपर्यंत काय व्हायचं माहिती का, फक्त गाडीचं एकच चाक पंक्चर व्हायचं, चाक पंक्चर व्हायचं. आणि विशेष म्हणजे ते कसं होतं, आता आपण जरी असलं तर समजा आपल्याबरोबर बाई माणूस आहे, लेडीज आहे, पुरुष जरी असला तर शेवटी भीती वाटते. हो, कुटुंब असेल तर भीती वाटते. हां, की रात्रीचा एरिया आहे, कोण माणसं कशी आहे, 2-4 जर असतील असेल लेडीज असेल तर माणसाला भीती वाटते. मला भीती वाटायची. आणि नंतर तो चाक काढायचा, तो चाक घेऊन काय करायचा, ते कुठंतरी माणसाला उठवायचा आणि ते पंक्चर काढून परत लावायचा. थोडा अर्धा-1 तास चाललं की परत तेच चाक पंक्चर व्हायचं. अरे बापरे, असं किती वेळा? असंच 9 वेळा झालं. 9 वेळा एकच चाक पंक्चर झालं? बापरे. हां. आणि शेवटी खोटं सांगत नाही, शेवटी यांना शिक्रापूरजवळ म्हणजे पंक्चर झालं परत. 9व्या वेळेस शिक्रापूरला पंक्चर झालं. तेव्हा पहाटे 5 वाजले होते. आता मला तर काय म्हणजे त्यावेळेस म्हणजे कुणी दिसलं नाही किंवा काही नाही, पण आमचं मिसेसचं त्यावेळेस म्हणणं आलं की एक लहान मुलं असं म्हणजे की त्या गाडीचं चाक पंक्चर वगैरे करायचं, एक लहान मुलं होतं आणि ते हसायचं. असं ते दिसायचं ते? हो, मला तर काही दिसलं नाही, पण माझ्या मिसेसचं तसं म्हणणं आहे की बाबा एक पोरगं तिथं होतं, लहान पोरगं असायचं ते बाळ, आणि ते गाडीचं चाक पंक्चर केलं की ते हसायचं. आणि मग इकडं आम्ही ऑलरेडी म्हणजे पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर मग आमचा आता रोजीरोटीचा प्रश्न म्हणजे आम्ही कामाला चाललो. तर कामाला चालल्यानंतर मग आम्हाला सांगितलं, आमच्या सासऱ्याने तिथून निघून सांगितलं, तुम्ही घरच बदला. तुम्हाला त्या घरातच काय म्हणजे आम्ही इथं राहत होतो. तर ते म्हणजे तुम्ही हे घर तुम्हाला काय दूध देतं आहे का, तुम्ही खोली बदला. तर खोलीमध्ये जवळजवळ आम्ही 15 ते 16 वर्ष तिथं राहिलो आहे. तर तिथून विषय माणसं वगैरे फार प्रेमळ, फार चांगली, जीवाला जीव देणारी, आम्हाला तिथून काय निघू वाटत नव्हतं. पण ते शेवटी कसं माहिती का, जीवावर आलं आणि आम्ही खोली सोडायचा निर्णय घेतला. ज्यावेळेस तुम्ही त्या सालिनी बाबाजीकडून आले त्यावेळेस त्यांनी तुम्हाला काय पत्ते पाणी सांगितली होती का? हो. हां. आणि ज्यावेळेस सैलानीला आम्ही सगळं व्यवस्थित झालं तर फक्त त्यांनी आम्हाला हेच सांगितलं, तिथं बघणारं कुणीच नाही आहे, सगळं म्हणजे दर्ग्यात बसलं, हे झालं की ऑटोमॅटिकच तुम्हाला दिसणार, तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करणार. पण आम्हाला तिथं वगैरे त्या मुजावरांनी ह्यांनी तिथं जाणकार माणसं, एक सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा फक्त मैतीला जायचं नाही, आणि बायचान्स जायचा वेळ आलाच मैतीला हात लावायचा नाही. आणि दुसरी गोष्ट, जी माणसाची राख असते त्याच्यामध्ये हात कधी चुकूनही घालायचा नाही. आणि जर तुम्ही हात वगैरे त्या राखेला घातला, तुमचं दुखणं परत पलटेल. हो. आणि तसं म्हटल्यानंतर मग सांगायचं म्हणजे मुद्दा हा झाला की त्याच्या अगोदर मी जी हे सांगतो ना की माझं दुखणं कसं पलटलं परत. मग कामाधंद्याला मी व्यवस्थित चाललो, घर तर बदललं, घरही बदललं, आणि घर बदललं हे झालं. आणि नंतर मग आमचा एक भोसरीचा चुलत भाऊ आहे, मिलिटरीमध्ये होता, तर तो एक्सपायर झाला. आणि त्याच्या माहितीला मला जावं लागलं. आता आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो, एक म्हणजे भाऊच आहे तो. आणि शेवटी मी म्हणलं आपल्या घरातल्या माणसाचा कशाचा म्हणजे इटाळ चंडाळ किंवा असं आपल्याला पत्ते पाण्याची गरजच नाही. आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालो आहे, त्याचं गरजच नाही. मी माझ्या हाताने त्याचं सरण रचलेलं आहे. आणि अग्निडाग वगैरे त्याला दिला, 12 वाजले. तर
तर त्या 12 वाजल्यानंतर मी जी म्हणजे अग्नी डाग दिला आणि मी घरी आलो. तर घरी आल्यानंतर मला मिसेस वगैरे घरचे म्हणले, तुमचा चेहरा पांढरा दिसतोय, पांढरा फट पडलाय तुम्ही एकदम. म्हणजे म्हणलं झालं असेल किंवा एक भाऊ गेला हे झाला म्हणलं थोडीफार एक वेदना असते ना माणसाच्या मनात. आणि त्या दिवसापासून मी जी धरणीला पडलो तर तब्बल 2 वर्ष. बापरे. मग 2 वर्ष तुम्ही ॲडमिट होता का? नाही, तर 2 वर्षाच्या मग दवाखान्यात वगैरे जायचो, त्रास वगैरे व्हायचा. तर त्या कंडिशनमध्ये काय व्हायचं माहिती का, त्याचे फार वेगळे म्हणजे प्रकार. मी मी घरच्या मुलांना वगैरे का जी तोंडाला येईल ती शिव्या देणार, काय बोलणार, मिसेसला काही म्हणणार, शिव्या देणार. म्हणजे फार म्हणजे विचित्र कथा. आणि घरामध्ये खाटावून खाली उड्या मारणार, घरातलं गडबडा लावणार, परत खाली पाय असं म्हणजे खाली डोकं करायचं आणि वर पाय करून तसंच बसायचं. अर्धा तास 1 तास यांची पाचावर म्हणजे घरच्याची पाचावर धारण बसायची. मग बायकोनी इकडं तिकडं मुलगा मोठा काल माझा मुलगा वगैरे आला होता. तर त्यांनी मग मुलांनी हे केलं की मुलाला पाठवून मिसेसने की ह्याला बोलून आणि बघणारे ते माणसं जाणकार माणसं जरा वयस्कर माणसं, हे तुझे पप्पा असे करायला लागले ते करायला लागलेत. मग त्यांनी आणायचं. पण मध्ये कोणी ते म्हणायचे ह्यांच्यामध्ये आपण काय शिरायचं. कोणी म्हणजे शिरत नसं किंवा काय असं त्रास वगैरे माझा म्हणजे चालूच होता. मग हा त्रास चालू असताना मी म्हणजे माझं काम तर सुटलं, मी घरी राहिलो, घरीच असायचो त्रास होऊ लागला म्हणून. आणि मग त्रास तर असं म्हणजे की डोकं सुन्न होणं, हातापायात मुंग्या येणं, ह्या म्हणजे सगळं पूर्वत आजार चालू झाले. आणि तसं चालू झाल्यानंतर मग एक गुरुवार असा आला की मुलाला बेंड आलं होतं. मुलाला बेंड आलं होतं म्हणून काय झालं, मुलाला थेरगावच्या हॉस्पिटल नेलं. आणि ती सिस्टर काय झाली त्याचं असं बेंड पिळू लागली. मला एवढीच घटना माहिती आहे. आणि नंतर असं कंडिशन अशी झाली 1-1.5 तासांनी मला नंतर कळालं की बाबा मी गेलोच होतो. अरे बापरे. म्हणजे मी मेलो होतो आणि मला वायसीएमला न्यायची तयारी चालली होती पुढच्या म्हणजे ह्याच्या म्हणजे पोस्टमार्टम असेल किंवा काही असेल मला माहीत नाही. पण मी तिथं गेलो होतो. बसल्या बसल्या हां, मी असं नंतर बसल्या मी असं नंतर खाली झोपलेलो होतो वगैरे. सगळे डॉक्टरने येऊन चेकिंग केलं होतं, हे केलं होतं, मला इंजेक्शन वगैरे काहीतरी दिलं होतं, बघितलं सगळं. पण मी पूर्ण गेलेलो होतो. आणि मला वायसीएमला वगैरे न्यायची तयारी चालली होती. त्यात अर्धा-1 तास गेला असेल, जो 25-30 असा स्टाफ वगैरे तिथं आलेला आहे. आणि मी उठून बसलो आहे. मला माहितीच नाही. मग मी नंतर मला कळालं मी गेलो होतो म्हणून. आणि नंतर मग उठल्यानंतर मग मला त्यांनी काय असं माहिती होऊन गेलं नाही. मला डॉक्टर म्हणले की काय झालं, तुम्ही खाल्लं नव्हतं का, काय गेलं नव्हतं का. आता विशेष म्हणजे मी आजारीचं त्यांना काय सांगू की बाबा असं नाही. म्हणलं मी जरा उपवास धरला होता, म्हणलं असं जरा त्यांना मी. आणि असा दवाखान्यामध्ये ह्याच्यामध्ये अशा गोष्टीवर विश्वास नाहीत. हे अशा घटना घडतात तर ह्या अशा गोष्टीवर हे आपल्याला समजतात की हे काहीतरी मानसिक रुग्ण आहे, विकृती आहे किंवा विश्वास ठेवत नाहीत. मी म्हणलं नाही, मी उपवास धरलेला होता त्याच्यामुळे मला चक्कर वगैरे आली असेल, काय आली असेल, जाऊ द्या. मग आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर हा गुरुवार असा गेला. आणि दुसऱ्या गुरुवारी असं झालं, मला वाटतं साधारण दुसऱ्या गुरुवारी अमावस्या होती. दुसऱ्या गुरुवारी मी झोपेतून उठलो आणि सार्वजनिक म्हणजे शौचालय असतात ना, तेव्हा माझ्या घरी म्हणजे शौचालय नव्हते, सार्वजनिक शौचालयात मी चाललो आहे. तर तिथं मी राहतो तिथं एक बाई मला म्हणली, पाहुणं एक विचारू का तुम्हाला, राग येईल का. म्हणलं बोला. काय नाही म्हणे, तुमचं नाक वगैरे सगळं हे झालं म्हणे, वाकडं झालं आहे, तोंड वाकडं झालं आहे. म्हणलं काय म्हणता. आणि मला विशेष म्हणजे मला राग आला, मला माझ्या बायकोचा राग आला. आणि मला म्हणलं दुसरे माणसं मला सांगतात की बाबा तुमचं तोंड वाकडं झालं. माझा अपमान झाला नाही, थोडक्यात सांगतो. मी राग घरी आलो ना, अशा परिस्थितीत बकेट तशीच आदळली पाण्याची. आणि मी म्हणलं तुम्हाला सांगता येत नाही का माझं असं झालं, हे झालं, माझं तोंड वाकडं झालं, हे झालं. मी पाण्याचा गुळणा केला तर माझी पिचकारी फार समोर अशी पडायला पाहिजे तर एकदम लेफ्ट साईडने इकडून पडायला लागली. आरशात बघितलं, माझा डोळा गेला होता पूर्ण, हा लेफ्ट साईडचा डोळा म्हणजे बंद झाला होता. या लेफ्ट साईडला घाम येणं वगैरे असं म्हणजे सगळं म्हणजे ॲक्टिव्हिटी बंद झाली होती त्याची. आणि तोंड वाकडं, नाक वाकडं. मग तशा कंडिशनमध्ये डांगे चौकातलं साई हॉस्पिटल तिथं मला नेलं गेलं. पण त्यांनी खर्च फार सांगितला. आता अगोदरच आपण 10-15 वर्ष ह्याच्यात झुरतोय, हे होतोय, पैसे कुठून आणायचे. मग मी म्हटलं बाबा, भाऊ म्हणला मी खर्च 50-60 हजारापर्यंत करतो किंवा काय करतो. भाऊ म्हणलं मला वाचायची गॅरंटीच नव्हती. मी म्हणलं मी ह्यातून जगलो वाचलो मेलो तरी माझा भाऊ माझ्या मुलाकडून पैसे घेईल. माझ्या मुलाचे कशासाठी हाल. म्हणलं मला ह्या दवाखान्यात राहायचं नाही. म्हणलं मला सरळ ते DY पाटीलला ॲडमिट करा. आणि DY पाटीलला मला नेलं गेलं. तर DY पाटीलला नेलं गेलं तर ते मला म्हटले की बाबा तुम्हाला हे असं पॅरालिसिसचा अटॅक जो आला तर तुम्हाला कशामुळं आला आहे, तुम्हाला काही व्यसन आहे का, तुम्ही दारू पिताय का,
सिगारेट ओढता का? मी म्हणलं नाही. तर ते मान्यच करणार. आणि विशेष म्हणजे मी दारू गुटखा तंबाखू कुठलंच व्यसन म्हणजे मला कुठलंच व्यसन नाही. मी आज तुम्हाला शपथ घेऊन सांगतो. आणि ते म्हणले नाही नाही शक्यच नाही, दारू तुम्ही पित असाल किंवा गुटखा खात असाल आणि त्याशिवाय मी होऊ शकत नाही. मी म्हणलं नाही मी घेतच नाही. आणि नंतर असं झालं, म्हणले काय झालं बघा तुम्हाला MRI वगैरे करावं लागेल. MRI वगैरे केला हे केला तर त्यांचं डॉक्टरचं डोकं चक्रावूनच गेलं. म्हणले एका MRIमध्ये तुमचं काय भागत नाही, तुम्हाला अजून 1-2 MRI करायचे. आता MRI करायला 8,000 रुपये खर्च लागतो. मग आम्ही काय केलं, ते तोंड वाकडं झालेलं हे झालेलं, आम्हाला एक लेफ्ट साईड गेली. एका पाहुण्याला बोलवलं. तो मला वाटतं कोंडव्यामध्ये गोपाळपुरम असं काहीतरी आनंदपुरम नावाचं एक ट्रस्ट आहे. तर तिथं 2,000 रुपयाला MRI वगैरे केला जातो. मग त्या 2,000च्या त्यासाठी आम्ही अशा परिस्थितीत गाडीवर तिथं नेलं गेलं मला. तिथं 2 MRI वगैरे केले. तो डॉक्टर लोक चक्रावून गेले, म्हणे तुमच्या डोक्याची जी शिरा आहे ती कधी फुटू शकते. हो, म्हणजे तुम्ही वाचू शकत नाही. सांगायचं तात्पर्य म्हणजे 8 दिवसाच्यावर ह्यांचा विचारविनिमय चाललेला होता. 8 दिवसांचा विचारविनिमय चालला. तर ते म्हणे की तुमची ही डोक्यातली जी शिरा आहे ती कधी तुमची फाटू शकते, कधी काय ब्रस्ट होऊ शकते. आणि तुमचं म्हणजे मी गेलाच आहे, 99% मी गेलेला आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यांचं डिसिजनच होत नव्हतं. आणि नंतर 8 दिवस मग त्यांचं डिसिजन काय व्हायना. 8 दिवसात माझं हे दुखणंच म्हणजे हे दुखणं बाजूला आणि दुसरं दुखणं चालू झालं परत. की माझी मान जी आहे तर इकडं व्हायना गेला, मला झोपलेलं उठता येईना आणि मान वळणा किंवा असं झोपलं तर अशी म्हणे हे बनले तर ह्यांची तुमची शिर पाठीची शिर आहे मणक्यामध्ये शिर अशी दबली आहे. तर ती शिर दबल्यामुळं म्हणजे तुम्हाला ते ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे हे आमचं म्हणजे एक स्टेप बाय स्टेप म्हणजे ॲड होतच गेले दुखणे त्यात. आणि एक तर राहिलं बाजूला आणि दुसरंच म्हणजे हे. आणि परत मग असं करता ही घटना झालेली. आमुष्याला माझं असं वाकडं वगैरे चेहरा झाला, पॅरालिसिस झाले. आणि आमुष्या जवळ आली आणि मी आमुष्याला नीट झालो. हां, ऑटोमॅटिक मी आमुष्याला नीट झालो. नाही म्हणजे त्यांचे ट्रीटमेंट चाललेली होती तिथं. विशेष म्हणजे त्यांची ट्रीटमेंट मला थेरपी वगैरे करत होते. तोंड वाकडं वगैरे ते पोरी मोरका वगैरे मारतात मला तसंच ते चेहरा कर म्हणायच्या. विशेष म्हणजे मला डोळा मारायचा, माझा डोळा ॲक्टिव्हच नव्हता ना. तर त्या लेडी डॉक्टर मला डोळा मार असं म्हणायच्या. तर विशेष म्हणजे मला लाज वाटायची. ती म्हणायची अहो डॉक्टर म्हणजे देव असतो, तुम्ही हे डोळा असा मारा की बाबा हे तुमचा डोळाच ॲक्टिव्ह नाही तर त्याच्या मोबाईल होण्यासाठी आम्ही तुम्हाला हे करतो, असा डोळा मारा. मला म्हणजे सगळी ट्रीटमेंट त्यांनी दिली. आणि माझं ते म्हणण्यानुसार म्हणजे काय माहिती ह्या मुशाला असं झालं आणि त्या मुशाला मी एकदम खडखडीत बरा झालो. पण म्हणजे कसं पॅरेलिसिस झाली तर हे काय म्हणजे एका महिन्यात हे शक्य नाही. पॅरेलिस झालं तर आयुष्यभरासाठी कुठला ना कुठला एक अवयव तर अवधू असतोच. आणि मी तिथं म्हणजे एका महिन्याने मी दुरुस्त झालो आणि मी घरी आलो. तर हे होतं तुमचं पूर्ण लाईफचा. हो. आणि परत मग नंतर मी वगैरे कामाला वगैरे मग मी दुसऱ्या म्हणजे असं कंपनी म्हणजे माझी चांगली कंपनी जी होती ती माझी सुटली आणि मी दुसऱ्या कंपनीत वगैरे या पिंपरी चिंचवड या MIDCत कामाला चाललो. अच्छा, बरं. तर होते सगळे तुमचे अनुभव. आता तुम्ही एवढ्या सगळ्या प्रकारातनं बाहेर पडलात, त्यानंतर तुम्ही आता दिसतं एकदम धष्टपुष्ट. तर आमच्या टीमकडनं, मिस्टर टॉक्सकडनं आणि आमच्या पूर्ण प्रेक्षकांकडनं हीच प्रार्थना राहील की तुम्हाला असंच दीर्घ आयुष्य लागो म्हणून. बरं. तर मित्रांनो, सोनवणे साहेबांनी खूप बेकार सगळ्या यातना भोगलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे त्यांच्या बायकोचा आहे. कारण की त्यांच्या बायकोनी खूप काही हे प्रकरण झेललं आणि खूप काही यातना सहन केला. आणि ह्याच्यामध्ये त्यांना समाजालाही खूप काही सामोरं जावं लागलं. त्यांनी त्यांच्या मुलांना मोठं केलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरांनी त्यांची एक मुलगी झाली होती, ती 8वीत जास्तपर्यंत त्यांना बघितलं पण नव्हतं एवढ्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये. तर ह्या व्हिडिओचं नक्की तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.